ठाणे पोलिसांनी आयोजित केलेलं सायक्लोथॉन याच्यावर मी 1-2 दिवसापूर्वी व्हिडिओ प्रदर्शित केला होता. त्याला आपल्यापैकी अनेकांचा प्रतिसाद लाभला. त्यामध्ये माझ्या मते ती व्यक्ती पोलीस खात्यात असावी, त्यांची एक लांबलचक कमेंट आली होती आणि त्या कमेंटमध्ये त्यांनी त्यांच्या समस्यांचा पाढा वाचला होता. म्हणजे आमचे कामाचे तास खूप असतात, सकाळी लवकर आम्हाला जायला लागतं, रात्री यायला उशीर होतो, कुटुंबाची भेट होत नाही, अमुक तमुक तमुक जे सगळे आपल्याला परिचित आहे, त्या सगळ्या समस्यांचा त्यांनी पाढा वाचला होता. त्याच्यावर मी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं की या सगळ्या समस्या खऱ्या असू शकतील आणि असतील तर तुम्ही सविस्तर मला कळवा, आपण या समस्या सुद्धा मांडू. पण त्याच्यानंतर त्यांचा मला काही प्रतिसाद आला नाही आणि नंतर मी जेव्हा बघितलं तेव्हा ती कमेंट सुद्धा डिलीट झालेली दिसली. आता ह्या सगळ्या विषयावर नव्याने व्हिडिओ करायचं कारण काय? तर हा सगळा जो घटनाक्रम आहे किंवा हा जो प्रसंग आहे तो आपल्या सगळ्यांच्या मानवी स्वभावाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू उलगडणारा आहे. तो म्हणजे आपण अपयशाचा सामना करण्याकरता बहुतांश वेळेला आपली मेहनत आणि आपल्या समोरच्या समस्या यांची ढाल घेऊन उभे राहतो. खरं म्हणजे त्याचा तसा काहीही उपयोग नसतो. आदर्श जर त्याला उपाय हवा असेल तर अपयश जर आलं तर त्याची कारणं शोधणं, त्याचं विश्लेषण करणं, त्यातनं सुधारणा करणं आणि पुढे यश मिळेल अशी आशा करणं. नाही मिळालं तर हाच घटनाक्रम परत करत राहणं हे खरं म्हणजे त्याच्यावरचं आदर्श उत्तर असू शकेल. पण सर्वसाधारणतः आपल्यापैकी बहुतांश लोक असं करत नाहीत. या महाशयांप्रमाणेच कोणतंही अपयश आलं की अरे मी तर खूप मेहनत केली होती आणि माझ्या पुढे या एवढ्या समस्या होत्या ना, म्हणून हे अपयश आलं, असं म्हणून ते हात आणि जबाबदारी दोन्ही झटकून मोकळे होतात. आता जगातला कुठलाही असा माणूस नाहीये, अगदी गरीबातला गरीब असो, अगदी छोट्या अधिकार पदावरचा असो किंवा श्रीमंतातला श्रीमंत असो आणि अगदी मोठ्या अधिकार पदावर बसलेला असो, प्रत्येकापुढे समस्या या आहेतच. आणि समस्यांशिवाय आयुष्य ही परिकल्पनाच आहे. कोणाचंही आयुष्य हे समस्यांशिवाय असू शकत नाही. मग आता एवढ्या सगळ्या समस्या मनुष्य का सहन करतो? तर त्याला दोनच कारणं आहेत. एक तर त्याच्या पुढे कोणताही पर्याय नाही आहे आणि जर तुमच्या पुढे त्या समस्या टाळण्याचा जर काही पर्यायच नसेल तर मग त्या तुम्ही सहन केल्याच पाहिजेत ना. त्याच्याबद्दल तुम्ही दुसऱ्याला काय सांगणार किंवा दुसऱ्याने तुम्हाला का समजून घ्यावं, ही अपेक्षाच चुकीची नाही का? म्हणजे तुम्हाला जर त्या सगळ्याचा एवढा त्रास होतोय तर तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. उदाहरणार्थ पोलिसाच्या नोकरीमध्ये जर तुम्हाला फार त्रास सहन करायला लागत असेल, सोडून द्या नोकरी. छान आपलं आयुष्य छान प्रकारे जगण्याकरता आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करायचे अधिकार जगातल्या प्रत्येक नागरिकाला आहेत. पण एक तर ते तुम्हाला करता येत नाहीये किंवा तुम्हाला ते करायचं नाहीये आणि या दोन्ही कारणांमुळे जर तुम्ही आहे तेच आयुष्य परत परत जगत असाल, आहे तीच नोकरी परत परत करत असाल, तर त्याच्याकरता समोरच्याने तुम्हाला का समजून घ्यावं? म्हणून माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या समस्या एखाद वेळेस खऱ्या असतीलही, मला माहित नाही. पण या सगळ्या समस्या आहेत असं गृहीत धरलं तरी त्याच्याबद्दल असा सायकलचा इव्हेंट करणं याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. कारण त्या व्हिडिओमध्ये मी जे म्हटलं होतं की मूळ कर्तव्य करून जर तुमच्याकडे फावला वेळ असेल तर असले उपक्रम करा. मग कोणी त्यात आक्षेप घेणार नाही, आक्षेप घेण्याचं कोणाला कारण पण नाही. पण मूळ कर्तव्यच आपल्याच्याने होत नाहीये आणि आपण सायक्लोथॉन सारखे जर कार्यक्रम करत असू तर आपल्यावर टीका होणारच, ती आपल्याला टीका सहन करायला लागेलच. म्हणून जेव्हा कोणतंही अपयश येतं तेव्हा त्याचा सामना करण्याकरता पहिल्यांदा ते अपयश मान्य करणं गरजेचं आहे. त्या अपयशासमोर तुम्ही मेहनत आणि समस्यांच्या ढाली घेऊन उभे राहू शकत नाही. पोलिसांपुरतं जर बोलायचं झालं तर मुळात पोलीस स्टेशनला किंवा पोलिसांकडे कोणताही माणूस गंमत म्हणून काही येत नाही. मुळात त्याला काहीतरी समस्या असते आणि ती सोडवतील या आशेने तो पोलिसांकडे येतो. आता तिथे आल्यावर जर पोलिसांनी त्यांच्याच समस्यांचा पाढा वाचायला सुरुवात केली तर या माणसांनी करायचं काय? मुळात माझी समस्या घेऊन मी तुमच्याकडे आलोय तर ती सोडवणं राहिलं बाजूला, तुमच्याच समस्या तुम्ही जर मला सांगायला लागलात तर मी जायचं कुठे? म्हणून याचा काहीही उपयोग होत नसतो आणि हे सगळ्यांकरताच लागू आहे. समजा आपण असं गृहीत धरू की एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या मुलाला फार कमी मार्क मिळाले किंवा अपेक्षित मार्क नाही मिळाले.
आणि त्याच्या जाब विचारल्यावर त्या मुलाने समजा सांगितलं की आपलं घर छोटं आहे, मला स्वतंत्र खोली नाही, माझ्याकडे एसी नाही, आपल्या वस्ती चांगली नाहीये, बाहेर सारखा गोंगाट असतो, मला पाहिजे तेवढी पुस्तकं नाहीत, ती आपल्याला परवडत नाहीत. मग ह्या सगळ्या सबबी आई बाप मान्य करतील का हो? नाही ना. त्यांचं काय म्हणणं असतं की तुमच्यापेक्षा किंवा तुमच्या सारख्या परिस्थितीत असलेल्या मुलांनी सुद्धा तुझ्यापेक्षा चांगले मार्क मिळवलेलेच आहेत. मग हीच अपेक्षा प्रत्येकाकडनं प्रत्येक जण करतो आणि हे अत्यंत साहजिक आहे. आत्ता घडलेलं एक वैयक्तिक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक दावा होता ज्याच्यात मी वादी होतो. साधारणतः 2022 पासून तो दावा चालू होता. त्याच्यामध्ये अनेक प्रतिवादी होते, विविध ठिकाणी त्यांचे पत्ते होते आणि आपली एकंदर व्यवस्था आणि एकंदर न्यायव्यवस्था आणि त्याचे अंगभूत दोष याच्यामुळे सगळ्या प्रतिवादींना त्या समन्सची बजावणी काही होत नव्हती आणि त्याच्यामुळे तो दावा पुढे काही सरकत नव्हता. आता दर तारखेला त्या दाव्यामध्ये जाणं, समन्सचं काय झालंय ते बघणं आणि त्याचा पाठपुरावा करणं हे माझ्याकडनं अपेक्षित होतं आणि ते माझ्याकडनं होत होतं. पण तरी सुद्धा 3 वर्षात तो दावा काही पुढे सरकत नव्हता. या सगळ्याला मीही कंटाळलो होतो, पक्षकारही कंटाळला होता. तेव्हा पक्षकारांनी शेवटी मला सांगितलं की दावा तुमच्याकडनं काही पुढे जात नाहीये, तर तो दावा मला परत द्या. आता हा दावा पुढे न जाण्यात माझी काही चूक होती का? नाही. माझ्या पुढे न्यायव्यवस्थेतल्या समस्या होत्या का? हो. पण म्हणून पक्षकारांनी दावा परत घेणं योग्य नाही का? तर आपल्याला असं नाही म्हणता येत. माझ्या दृष्टिकोनातनं बघायला गेलं तर परिस्थिती वेगळी दिसते, पण पक्षकाराच्या दृष्टिकोनातनं जर बघायला गेलं तर त्याची भूमिका योग्यच आहे ना हो. त्यांनी दावा पुढे जात नाही ही त्याची तक्रार रास्त आहे. आता तो पुढे न जाण्याकरता कारण मीमांसा काय याच्यात त्याला का रस असेल? त्यांनी दावा दिलेला आहे, त्यांनी वकिलाची नेमणूक केलेली आहे, त्याला अंतिम त्याचा निकाल हवाय. एवढा सूक्ष्म विचार तो करतो आणि तेच त्याच्याकडनं अपेक्षित आहे. अजून एक उदाहरण घेऊया. समजा 2 देशांमध्ये युद्ध झालं. एखाद्या देशाने खूप मेहनत केली, पण दुर्दैवाने त्यांच्या पुढे त्या युद्धादरम्यान खरोखर खूप समस्या आल्या आणि अंतिमतः त्यांचा पराभव झाला. तर इतिहासात त्यांनी खूप मेहनत केली आणि त्यांच्या पुढे खूप समस्या आल्या, याची नोंद कोण घेईल हो? तो देश हारला किंवा ते राज्य हारलं हेच इतिहासात लिहिलं जाईल. फार कमी अभ्यासू लोक असे असतील की जे एखाद्या पराभवाचं विश्लेषण करतील आणि ते म्हणतील की बाबा या देशाने खरंच मेहनत खूप केली होती, पण त्यांच्यापुढे या 10 समस्या आल्या, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. म्हणजे मेहनत आणि समस्या जरी सिद्ध झाली तरी त्या पराभवाचं विजयामध्ये रूपांतर होऊ शकत नाही. म्हणून माझं असं म्हणणं असतं की आपल्याला अपयश आलं तर ते आपण मान्य करावं, त्यातनं सुधारणा करता येतील तेवढ्या कराव्या आणि पुढे यश मिळेल अशी आशा बाळगावी. पण अपयश समोर आलं की अहो मी एवढी मेहनत केली, मी तेवढी मेहनत केली आणि बघा ना माझ्या पुढे एवढ्या समस्या आहेत, असं जर तुम्ही म्हटलत ना तर तुम्ही स्वतः तुमच्या सुधारणांचा दरवाजा बंद करत आहात. आणि अशा आपल्या वास्तविक जगामध्ये हा निष्ठुर न्याय आहे आणि माझ्या मते हा निष्ठुर न्याय असा असलाच पाहिजे. कारण जर हा निष्ठुरपणा नाहीसा केला ना तर प्रत्येक जणच मी मेहनत केली म्हणेल आणि प्रत्येक जणच समस्यांचा पाढा वाचेल. म्हणजे मग कोणी कोणाला जाब विचारायचीच सोय जगामध्ये उरणार नाही. मग ते जग आपल्याला चालणार आहे का? नाही चालणार. त्यामुळे हा निष्ठुर न्याय आपण प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे. अपयश आलं तर ते स्वीकारलं पाहिजे. त्याच्यासमोर उगीचच मेहनत आणि समस्या याची ढाल घेऊन तुम्ही जर उभे राहाल तर आपणच स्वतः हास्यास्पद बनू. त्या मेहनत आणि समस्या याला जगाच्या दृष्टीने शून्य किंमत आहे आणि हेच कटू का होईना वास्तव आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.